इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत। पेपर तपासणीसाठी सुद्धा आता एआयची मदत घेण्यात येणार आहे। तसंच विद्यार्थ्यांचं मूल्यमापन अधिक चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी परीक्षा मंडळाकडून 3 विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली। विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरू होणार आहेत। मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवणाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला। शिक्षकांच्या मागणीसाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले। मुंबई दिल्ली मार्गावर गाड्यांचा कमाल वेग 160 किमी प्रति तास करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून व्यापक पायाभूत सुधारणा सुरू आहे। सध्या या मार्गावर अनेक गाड्या 130 किमी प्रति तास वेगाने धावतात। आगामी काळात वंदे भारत सारख्या वेगवान गाड्या या मार्गावर धावणार असल्याने या मार्गाची वेग क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील 12 साध्या उपनगरीय लोकल सेवांचं सोमवारपासून वातानुकूलित सेवांमध्ये रूपांतर करणार आहे। सध्याच्या विना वातानुकूलित सेवांच्या जागी या वातानुकूलित सेवा सुरू केल्या जातील। या बदलामुळे वातानुकूलित उपनगरीय सेवांची संख्या 120 पर्यंत वाढणार आहे। मुरबाड कल्याण प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेल्या नवीन 10 बस सेवेत दाखल होतील। मुरबाड आगारात नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। आमणेहून मुंबईत येण्यासाठी नवीन जोड रस्ता बनवला जाणार आहे। त्यामुळे आमणे ते मुंबई प्रवास अवघ्या 60 मिनिटात शक्य होणार आहे। त्यासाठीचा आराखडा सुद्धा तयार झाला असून लवकरच हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला जाईल। मुंबईतील सोसायट्यांमध्ये कचऱ्याच्या निर्मितीच्याच ठिकाणी विल्हेवाटीसाठी पालिका प्रोत्साहन देणार आहे। याबाबत तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश अतिरिक्त आयुक्त यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तर या उपक्रमात गृहनिर्माण सोसायट्यांमध्येच कंपोस्ट खत निर्मिती सारख्या प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे। नाशिक शहरातील खासगी क्लासेसमधील सुरक्षेचं सर्वेक्षण होणार आहे। महापालिकेच्या नगर रचना आणि अतिक्रमण विभागाकडून संयुक्तपणे मोहीम राबवून खासगी क्लासेसचं सर्वेक्षण करण्यात येईल। खासगी क्लासेसचं सर्वेक्षण करून कारवाई करण्यात येणार आहे। आषाढी एकादशी निमित्त शेगाव इथून निघालेली श्री संत गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव इथं भक्तिमय वातावरणात दाखल झाली होती। 3 दिवसांच्या मुक्कामानंतर आता ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे। यंदा पालखी सोहळ्याचं 57 वर्ष असून सुमारे 700 वारकरी सहभागी झाले। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून हरित कुंभ हरित मॉन्सून उपक्रम राबवण्यात येणार असून 28 जून ते 25 ऑक्टोबर या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात येईल। शहर परिसरात या उपक्रमाच्या माध्यमातून 1 लाख वृक्ष लागवडीचा निर्धार करण्यात आला। केवळ केअरटेकर म्हणून एखादा भाडेकरू सोबत राहिल्यानं त्या व्यक्तीला भाडेकराचा वारसा मिळत नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय। तसंच सेवा स्वरूपाचं नातं हे कायद्याच्या दृष्टीनं कौटुंबिक नातं ठरत नाही असं सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलं। हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस पेस्टिसाइड आणि कीटकनाशक औषधांची विक्री होत असल्याचा आरोप करत हिंगोलीत क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। गोरेगाव येथील अप्पर तहसील कार्यालयासमोर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रतिमेला पैशाचा हार घालून अनोखा आंदोलन करण्यात आले। जूनमध्ये संभाजीनगर जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवली आहे। खुलताबाद तालुक्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे। एकाही तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली नाही। त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी मोठ्या आणि दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। हिंगोली शहरासह सेनगाव परिसरातील अनेक भागांमध्ये दमदार पाऊस पडतोय। या पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। पावसामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना आता वेग येण्याची शक्यता आहे। मुसळधार पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात एक 4 चाकी वाहून गेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल झालेल्या जोरदार पावसामुळे देऊळगाव परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर आलाय। पावसाचं पाणी अचानक गावात शिरल्यानं अनेक ठिकाणी पाणी साचलंय। याच दरम्यान रस्त्यालगत उभी असलेली एक 4 चाकी गाडी पाण्याच्या तीव्र प्रवाहातून वाहून गेली। बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीनं पिकवलेला कांदा वखारीत साठवून ठेवला होता। मात्र आता हा साठवलेला कांदा सडून मोठ्या प्रमाणात खराब झाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला। ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणातील जलसाठा 35% आल्यानं पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे। पाऊस लांबल्यानं जलसाठ्याचं नियोजन करण्यात येते। जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागाकडून कृती आराखडा तयार करण्यात येणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पात सध्या 27% जलसाठा आहे। तर मध्यम आणि लघु प्रकल्पात सुद्धा अत्यल्प पाणी साठा आहे। त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं।
लासलगाव विंचूर रस्त्याच्या चौपदरी काँक्रिटीकरणाचं काम सध्या युद्ध पातळीवर काम सुरू आहे। या कामादरम्यान लासलगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली। त्यामुळे परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। दरम्यान संबंधित यंत्रणेकडून दुरुस्तीचं काम सुरू आहे। त्यामुळे दुरुस्तीचं काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असणाऱ्या पंढरपूर शहरात सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झालाय। शहरातील वाहतूक कोंडी कमी करून पंढरपूर वासियांना आणि भाविकांना दिलासा देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं पंढरपूर रिंग रोड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला। सरकारकडून निधी उपलब्ध होण्यास झालेला विलंब आणि कामातील दिरंगाई याचा मोठा फटका छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला बसला। यामुळे अद्याप निजामकालीन इमारतीतूनच काम सुरू आहे। हा प्रकल्प टप्प्याटप्प्यानं वाढत आता तब्बल 73 कोटी रुपयांवर पोहोचला। राजगड किल्ला पाहण्यासाठी निघालेली खासगी ट्रॅव्हल पाबे घाटातील खोल दरीत कोसळली। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला। पावसापासून बचावासाठी रस्त्याच्या कडेला आपल्या दुचाकीसह झाडाखाली उभ्या असलेला बाप लेकाला एसटीनं जोरदार धडक दिली। यात बापाचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी एसटी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। एमआरडीएनं पालखी मार्गावरील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई केलेली आहे। आषाढी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर होर्डिंग्ज विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। हवेली, दौंड, पुरंदर आणि वडकी परिसरातील एकूण 70 बेकायदा होर्डिंग्ज हटवले। वारकऱ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी ही मोहीम राबवली आहे। तसंच विनापरवाना होर्डिंग उभारणाऱ्यावर कारवाई सुरूच राहणार असा इशारा पीएमआरडीनं दिलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात रेशन धान्याच्या काळा बाजाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। संघटित गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी शहर पोलिसांनी कलीम कुरेशीच्या 6 जणांच्या टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। सोलापुरात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 511 किलो निकृष्ट दर्जाची मिठाई नष्ट करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचा अन्नपदार्थाविरोधातील कारवाईला वेग आलाय। केतन अग्रवाल हत्याकांडाचं आता सीन रिक्रिएशन करण्यात आलं। लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संशयित सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना लोहगड किल्ल्यावर नेऊन सीन रिक्रिएशन केलं। आरोपींनी किल्ल्यावर जाण्यासाठी कोणता मार्ग वापरला आणि कथित कट कसा रचला याची पोलिसांनी प्रत्यक्ष पडताळणी केली आहे। केतन अग्रवाल हत्या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चेतन चौधरीची दुचाकी जप्त केली आहे। चेतन पुणे ते लोहगड किल्ला प्रवासासाठी वापरत असलेली बाईक पोलिसांनी जप्त केली। या प्रकरणी पोलिसांनी चेतननं घातलेली हुडी आणि हेडफोन सुद्धा जप्त केले। पोलिसांनी बाईकची आणि घटनेच्या दिवशी घातलेल्या कपड्यांची फॉरेन्सिक तपासणी केली। चंद्रपूर किडनी विक्री प्रकरणातील आरोपीला न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली। आरोपी डॉक्टर रवींद्र पाल सिंग याला न्यायालयानं 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली।